जागर नवदुर्गांचा या पॉडकास्ट मालिकेमध्ये आज ऐकूया ओनाके ओबावा या वीरांगनेबद्दल. दिवस पश्चिमेकडे कलत होता. पहाटेपासून चालू असलेला रणवाद्यांचा हलकल्लोळ, तोफांचे बंदुकांचे आवाज, सैनिकांच्या युद्धगर्जना आताशा शांत होत आल्या होत्या. भल्या पहाटे हैदर अलीच्या सैन्यानं कर्नाटकातल्या चित्रदुर्ग किल्ल्यावर केलेला हल्ला हा तिथल्या राजा मदकरी नायकाच्या सैनिकांनी शर्थींनी परतवून लावला होता. आजचा हल्ला जरी परतवून लावला तरी हैदर अलीचं सैन्य चित्रदुर्ग किल्ल्याला एखाद्या अजगरासारखं वेढा घालून बसलेलं होतं. त्यामुळे मदकरी नायक या राजाचा किल्लेदार उद्याच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपल्या महालामध्ये सरदारांबरोबर खलबत करत होता. इकडे तटबंदीवर लगबग चालू होती. जखमी सैनिकांना उपचारासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी नेलं जात होतं. तटबंदी आणि बुर्जावरील पहाऱ्यांच्या जागांवर ताज्या दमाच्या नवीन सैनिकांची नियुक्ती चालू होती. दिवसभर लढून दमलेले सैनिक 2 घास खाण्यासाठी तटबंदीवरून खाली येत होते. काल नायक नावाचा एक सैनिक आपल्या तुकडीसह भोजनासाठी नुकताच बसला होता. त्याने आपल्या पत्नीला ओबावाला जवळच्या टाक्यातून पिण्याचं पाणी आणायला सांगितलं. भोजन कक्षापासून काही फरलांग दूर असलेल्या पाण्याच्या टाकीकडे ओबावा नेहमीच्या सवयीनं गेली. पाणी भरत असताना अचानक थोड्या अंतरावर तिला काही संशयास्पद हालचाल दिसली. सहज कुतूहलाने काय घडतंय हे पाहण्यासाठी ती आणखीन थोडी पुढे गेली आणि समोरचं दृश्य पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि क्षणभर ती भीतीनं जागीच थिजली. किल्ल्यात सांडपाणी वाहून जाण्यासाठी त्या ठिकाणी जमिनीत एक अरुंद असं पोकळी वजा भुयार होतं. जमिनीच्या खाली साधारण 50 फुटापर्यंत असलेलं ते अरुंद भुयार किल्ल्याच्या बाहेरील बाजूस उघडत होतं. किल्ल्यातल्या पावसाचा व इतर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता याच अरुंद मार्गाचा वापर करून शत्रूच्या एका सैनिकानं किल्ल्यात प्रवेश केला होता आणि तो आपल्या मागून इतर सैनिकांच्या येण्याची वाट बघत होता. अतिशय अरुंद भुयार असल्यानं एकाच सैनिकाला सरपटत येता येईल इतपतच जागा तिथं होती. प्रसंग मोठा बाका होता. या स्थितीत धावत जाऊन आपल्या सैनिकांना वर्दी देईपर्यंत अनेक शत्रू सैनिक किल्ल्यात प्रवेश करते झाले असते. काहीतरी त्वरित करणं भाग होतं. ओबावाने आजूबाजूला बघितलं आणि तिला तिथे जवळच पडलेलं एक लाकडी मुसळ दिसलं. ओबावाने क्षणाचाही विलंब न करता ते मुसळ उचललं आणि त्या भुयारातून बाहेर येत असलेल्या शत्रू सैनिकावरती त्वेषानं हल्ला केला. त्या सैनिकानं वाघिणीसारख्या ओबावाला आपल्यावर चालून येताना बघितलं आणि स्वतः जवळच्या तलवारीने वार करून तिला जखमी केलं. पण चवताळलेल्या ओबावानं आपल्या हातातल्या मुसळाच्या एकाच घावाने त्या सैनिकाची कवटी फोडून त्याला जागेवरच ठार केलं. त्याच वेळेस कसंबसं सरपटत येणाऱ्या दुसऱ्या सैनिकानं या भुयारातून आपलं डोकं बाहेर काढलं. ओबावाने तक्षणीच मुसळाचा घाव त्याच्या डोक्यात घालून त्या सैनिकालाही कायमचं शांत केलं. मेलेल्या सैनिकाचं धड तिने बाहेर काढून टाकलं आणि पुढील सैनिक बाहेर येण्याची ती वाट बघू लागली. अशा तऱ्हेने हैदर अलीचा एक सैनिक भुयारातून बाहेर डोकं काढायचा अवकाश की ओबावा आपल्या मुसळाने त्याचं डोकं फोडून त्याला तात्काळ जन्नतवासी करत असे. इकडे ओबावास पाणी आणण्यासाठी जाऊन बराच वेळ झाला तरी ती परतली नाही, म्हणून तिचा पती कालनायक तिला शोधण्यासाठी बाहेर आला. तिला शोधत थोडं अंतर पार केल्यानंतर त्याला समोरच चालू असलेला हा भयंकर प्रकार दृष्टीस पडला. रक्ताने न्हावून निघालेल्या ओबावानं जवळपास 100 सैनिकांना हातातल्या मुसळानं ठार मारलं होतं. ओबावाच्या नवऱ्यानं ताबडतोब आपल्या जवळील रणशिंग वाजवून इतर सैनिकांना सावध केलं आणि तो स्वतः ओबावाची मदत करण्यास धावून गेला. आपला नवरा इतर सैनिकांना घेऊन आल्याचं पाहताच ओबावाच्या जीवात जीव आला. मात्र एव्हाना पहिल्या सैनिकाने केलेल्या वारामुळे तिचं बरंच रक्त वाहून गेलं होतं. त्यातच इतक्या सैनिकांना मारून तिला प्रचंड क्षीण आला होता. किल्ल्यावरील धोका आता टळला आहे हे लक्षात येताच ओबावा जागेवरच कोसळली. अति रक्तस्रावामुळे तिथेच तिचा मृत्यू झाला. पण शत्रूचा बिमोड होईपर्यंत प्राणत्याग न करता ती शब्दशः रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढतच राहिली. कोणतंही सैनिकी प्रशिक्षण नसणाऱ्या एका साध्या स्त्रीने साहस आणि समयसूचकतेचा अविश्वसनीय वाटेल असा आदर्श आपल्या पुढे ठेवला आहे. कानडी भाषेत मुसळाला ओनाके म्हणतात. हे लाकडी मुसळ वापरून गाजवलेल्या असामान्य पराक्रमामुळे ओनाके ओबावा ही दुर्गा अजरामर झाली.